नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. अधने विना काळ ना नेही त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा आजचा हा सर्वात अद्भुत अनुभव सारामूठ वाचणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी, प्रत्येक भक्ताला हा प्रेरित करणारा स्वामींच्या लीलेची अघटित ही घटना प्रत्येक स्वामी भक्तांनी नक्की पहा. आजचा अनुभव आहे लातूरमधील स्वामी सेवेकरी ताई सौ कांचन घरत या स्वामी सेवेकरी ताईंचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सौ कांचन घरत आणि मी लातूर येथून आहे. खरं तर हा अनुभव सांगायला थोडासा उशीर झाला, त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांचीच माफी मागते. गेली 4 वर्ष मी स्वामी सेवेत आहे. मात्र आज मी जी आहे ती फक्त स्वामींमुळेच आहे. फक्त स्वामींच्या कृपेने आज माझा पुनर्जन्म झाला आहे. खरं तर मी कधीही कोणत्याच देवांना मानत नव्हती. कोणतीही सेवा, कोणत्याही देवांबद्दल माझ्या मनात कधीच आस्था नव्हती. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली. त्यावेळेस माझं वय हे फक्त 25 वर्ष होतं. घरी सगळ्याच सोयी सुविधा होत्या. घरात सगळं अगदी आनंदाचं आणि समाधानकारक होतं. खरं तर घरात कसलीच कमतरता नव्हती. त्यामुळे सहसा मला देवांच्या दारात कधी जायची वेळही आली नाही. मात्र एक दिवशी अचानक माझ्या स्वप्नात स्वामींचा मठ आणि स्वामी मला मठात बोलवत आहेत हे दृश्य मला सारखं दिसत होतं. खरं तर आमच्या घरापासून 20 मिनिटांवरती हा स्वामींचा मठ आहे. मी येता जाता रस्त्यावरून तो मठ नेहमीच पाहत असायचे आणि तिथे असलेली स्वामी भक्तांची गर्दी हे नेहमीच मी माझ्या डोळ्यांनी बघत असायचे. पण तिथे जाणं मला कधी जमलंच नाही. कदाचित स्वामींनी मला कधीही बोलावलंच नाही. मला कधी हे पटलंही नाही. पण आता माझ्या स्वप्नामध्ये सारखा मला तोच मठ आणि स्वामी मला तिथे बोलवत आहे हे दृश्य मला दिसत असायचं. शेवटी एके दिवशी आपण जाऊन बघू म्हणून मी त्या मठामध्ये जायला निघाले. अगदी मी त्या मठामध्ये गेले देखील. तिथे गेल्यानंतर जेव्हा मी स्वामींना पाहिलं तेव्हा गेल्या जन्माचं स्वामींचं आणि माझं काहीतरी नातं असावं असं मला सारखं वाटू लागलं. स्वामी जणू काही आपली वाटच पाहत आहेत असंच मला त्यांच्याकडे पाहून वाटायचं. त्याच दरम्यान स्वामी पुण्यतिथी होती आणि पुण्यतिथीनिमित्त त्या मठामध्ये स्वामींचा सप्ताह सुरू होता, ज्यामध्ये अनेक लोक गुरुचरित्र, स्वामी सारामृत असे असंख्य पारायण करत होते. अनेक भक्तांनी तिथे आपापले अनुभव देखील लोकांसमोर शेअर केले. ते अनुभव ऐकून मलाही आपण हे पारायण करावं असं वाटलं आणि मग मी सारामृत पारायणाची तयारी केली. मी तिथून सारामृत ग्रंथ घरी घेऊन गेले आणि पारायणाला सुरुवात केली. अगदी छान पद्धतीने माझी 11 पारायणं पूर्ण झाली. मात्र 12व्या पारायणाला एक भयानक घटना घडली. पारायण सुरू असतानाच अचानक माझ्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला. खरं तर मी बाजूच्या एका क्लिनिकमध्ये जाऊन उपचारही घेतले. मात्र 11 तास त्या दिवशी माझ्या नाकातून रक्ताचा स्राव सुरूच होता. नाकातून रक्ताचा स्राव हा खाली पडलेल्या रक्तामधून चक्क स्वामींची प्रतिमा तिथे तयार झाली. खरं तर हा काय चमत्कार आहे किंवा ही काय घटना आहे हे मला आणि घरच्यांनाही कळत नव्हतं. खरं तर हे अचानक काय झालं म्हणून घरातले सर्वच स्वामींना दोष देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही मुंबईमधील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. सगळे अगदी टेन्शनमध्येच होते. काय होणार, काय झालंय हे कुणालाच काही कळत नव्हतं. तिथे गेल्यावरती आम्ही सगळ्या टेस्ट केल्या. रिपोर्ट 2 दिवसांनी येणार होते आणि ज्या दिवशी रिपोर्ट आले तो बरोबर गुरुवार होता.
प्रत्येक गोष्ट ही गुरुवारी आणि स्वामींशी निगडीत घडत होती, त्यामुळे हे काय आहे आम्हाला कळत नव्हते. रिपोर्ट आले, मात्र प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला होता. माझा कॅन्सर हा फर्स्ट स्टेपला होता, पण डॉक्टर म्हणाले नशीब मोठे आहेत म्हणून तुम्हाला फर्स्ट स्टेपलाच हे कळून आलं, नाहीतर हा कॅन्सर थर्ड स्टेपलाच कळतो आणि त्यावेळेस उशीर खूप झालेला असतो. त्या दिवसापासून लगेच माझ्यावरती उपचार सुरू केले, मात्र कोणतीच सर्जरी माझ्यावरती काम करत नव्हती. 15 दिवसात माझी फर्स्ट स्टेज ही थर्ड स्टेजला गेली आणि माझी वाचण्याची गॅरंटी संपली. मला भयानक स्वप्न पडू लागले, मात्र प्रत्येक वेळी स्वामी मला असदृश्य रूपाने दिसत असत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी मला वेळोवेळी म्हणत असत. जिथे सर्व संपलं होतं, काहीच उरलं नव्हतं, अगदी काहीच महिने माझ्याकडे राहिलेत, असं डॉक्टरांनी मला सांगितलं. मी सुद्धा सगळे होप संपवले. आता शेवटच्या दिवसात आपण स्वामींची सेवा करावी म्हणून मी राहिलेली पारायणांना सुरुवात केली. मी दिवसभर सारामृत वाचत असे, मी तारक मंत्र ऐकत असे आणि हे तारक मंत्र ऐकून मला खूप बळ मिळायचं. बरोबर 15 दिवसात माझी एक शेवटची सर्जरी होती. जर ही सर्जरी सक्सेस झाली तर मी वाचण्याचे कुठेतरी चान्स होते, पण ती जर फेल झाली तर मी 8 दिवसही जगणार नव्हते, असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं. सर्जरी बरोबर गुरुवारीच होती आणि त्यामुळे स्वामी चमत्कार करतील ही माझ्या मनाला एक आशा होती. सर्जरी झाली. खरं तर या सर्जरीमध्ये त्या हॉस्पिटलांच्या 20 वर्षांच्या पिरियडमध्ये ही सर्जरी कुणावरच सक्सेस झाली नव्हती, मात्र ही सर्जरी पहिल्यांदाच माझ्यावर सक्सेस झाली आणि शेवटी स्वामी लीला माझ्या नशिबात घडली. स्वामींच्या या लीलेने माझं नशीब घडलं, माझं नशीब वाढलं. तिथून प्रत्येक निर्णय हा गुरुवारीच आला. प्रत्येक गुरुवारी माझे रिपोर्ट नॉर्मल यायला लागले. ज्या दिवशी माझा डिस्चार्ज झाला तोही गुरुवारच होता. खरंच कधी देवालाही न मानणारी मी, मात्र माझ्या नशिबात स्वामी लीला घडत गेली. आणि त्यानंतर कळून चुकलं. स्वामी स्वप्नात येणे, स्वामींनी मला त्या मठात बोलवणे आणि ते सारामृत पारायण करणे ही माझ्या जगण्याची एक किल्ली होती. गेल्या जन्माचं काहीतरी भाग्य असावं म्हणून ही स्वामी लीला मला घडली होती. खरंच स्वामी सेवा मिळायला भाग्य लागतात आणि हे इतके मोठे माझे भाग्य, याचा मला अभिमान वाटतोय. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी. भक्तांनो, देवतारी त्याला कोण मारी या अद्भुत वाक्याची प्रचिती आली. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.